नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्याचा हिंदूंना नाहक त्रास. महापालिका प्रक्रिया न पाळता जप्त करत जन्मदाखले. पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची राजराजेश्वर मंदिरात गर्दी. शिवभक्तांच्या पालख्या आणि कावडने भाविकांचा उत्साह शिगेला. पुरातून बचावासाठी गावागावात आपदा मित्रांची नियुक्ती. जनतेच्या प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण. मंगळवारी उत्साहात साजरी होणार नागपंचमी. भक्तांची नागपंचमीच्या पूजेची तयारी पूर्ण. सापाच्या बचावासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्वाचे. सर्पमित्र बाळ काळणे यांची विशेष मुलाखत. आता सविस्तर बातम्या. जन्मदाखला घोटाळ्याच्या नावाखाली हिंदूंना देखील नाहक त्रास होत आहे. जे बांगलादेशी नाहीत, जे रोहिंगे नाहीत, अशाचे जन्मदाखले महापालिकेने जप्त करत त्यांना कुठलीही पोच याविषयी देण्यात आली नाही. जन्मदाखले घोटाळ्याच्या नावाखाली काही विदेशात राहणाऱ्या बाळांचे दाखले रद्द केल्याने मोठी अडचण पालकांसमोर येत आहे. भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेषतः बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मांची प्रमाणपत्रे मिळवून देण्याचा हा प्रकार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासकीय स्तरावर तपास आणि कारवाईला वेग आला आहे. पण कारवाईत जे हिंदू बांगलादेशी नाहीत, रोहिंग्या मुसलमानात नाहीत अशांना नाहक त्रास होत असून त्यांची कुठलीही चूक नसताना त्यांचे दाखल महापालिका कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने जमा केल्याची माहिती आहे. महापालिका कर्मचारी जन्मदाखला जमा करतानाच कुठलाही लेखी दस्त देत नाही. त्यामुळे जे विदेशात गेलेले लहान बाळ आहेत त्यांच्यावर अन्याय असून यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे. सोमय्या यांनी दावा केला आहे की महाराष्ट्रात 46,000 बनावट जन्मदाखले आहेत. अकोला जिल्ह्यात 6,112 रद्द करण्याचे आदेश दिले. 300 प्रमाणपत्र परत आले. 2,041 रद्द झाले आहेत आणि त्यांच्याकडे परत आले. इतर रद्द होणे बाकी आहे, असा दावा आज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे. या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यात जे मूळचे अकोल्याचे आहे, ज्यांचा जन्म अकोल्यात झाला, ज्यांचे नातेवाईक अकोल्यात आहे, अशा हिंदूंना देखील याचा फटका बसत असून विदेशातील रहिवासी असलेल्या काहींचे जन्मदाखले महापालिकेने कुठलीही प्रक्रिया न करता जप्त करणे कितपत योग्य असून याचा नाहक त्रास काही परिवारांना होत आहे. शक्यता जी आहे ती त्यांनी काही फरक पडत नाही. हो, शुभेच्छा त्यांना शुभेच्छा. काही कवडीचा फरक पडत नाही, त्यांना शुभेच्छा. तर एक पहिला टप्पा असा झाला की त्या 6 लोकांकडे जन्म हिंदुस्थानात झाल्याचा कोणताही पुरावा नाही आहे. तर ती जी माहिती आहे ते येते, मग त्याचा पाठपुरावा कारण महाराष्ट्रात एकंदर 42,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या देण्यात आले. ते रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला. 79,000 जे प्रलंबित होते त्यापैकी कोणी परत आलं नाही. अकोला जिल्ह्यात एकंदर 6,122 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. ऑगस्ट महिन्याचा म्हणजे जुलै महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत यातला फक्त 150 प्रमाणपत्र परत आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मला आता माहिती दिली आहे की एकंदर 6,122 रद्द करायचे आहेत. त्यापैकी 2,041 रद्द होऊन त्यांच्याकडे परत आले. मूळ उर्वरित जमा करण्याचं काम 2 ऑगस्ट पर्यंत केलं जाणार. रद्द झाल्यानंतर किती भोंग्यांना परवानगी आहे? केवळ 52 भोंग्यांना परवानगी मिळाली आलं असं महाराष्ट्रात
कुठे कुठे मुद्दा असा आहे की भोंगे मुक्त मुंबई आम्ही केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा निर्देश होता. मुंबईतल्या 78 पोलीस स्टेशन मध्ये वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करून मुंबई 100% भोंगा मुक्त झालाय. आता ते आपल्याला महाराष्ट्रात करायचं आणि त्यात पोलिसांनी अधिक लक्ष घालायची गरज आहे. म्हणून मी त्याचा पाठपुरावा सुरू केलाय. सुरुवात पनवेल पासून केली. पनवेल रविवारी मी पुण्याला जाणार आहेत. पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात फक्त 15% मस्जिदीकडे परमिशन आहे. उरलेल्या 85% भोंगे खाली उतरवावे लागतात. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला पूर्णेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. शनिवारी रात्री कावडधारी गांधीग्राम येथे पोहोचले. रात्रभर अकोला गांधीग्राम मार्ग शिवभक्तांनी गजबजलेला होता. पहाटे शहरात पोहोचून शिवाची पूजा अर्चना करण्यात आली. जय भोलेनाथाचा गजर करण्यात आला. शिवभक्तकांना वाटचालीत मंगलवाद्यांची साथ होती. जय भोलेनाथांचा जयघोष करीत पालख्या कावडी मार्गक्रमण करीत होत्या. लहान थोर शिवभक्त त्यात सहभागी होते. ठिकठिकाणी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बेलफुलाची दुकाने विविध ठिकाणी लागली होती. श्रावण सोमवारी उपवास असल्याने फराळ साहित्य, केळी तसेच फळांना मागणी होती. परंतु पालखी मार्गावर खड्डे, पथदिव्यांचा अभाव यामुळे शिवभक्तकांची गैरसोय झाली. याकडे प्रशासनाचे लक्ष आधीच वेधले होते, तरीही गांभीर्य लक्षात घेतले नाही. याविषयी असंतोष दिसून आला. पुढच्या सोमवारपर्यंत तरी सोयी सुविधांमध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी आहे. पाहूया आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी भक्तांसोबत केलेला हा संवाद. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा कोटि कोटि प्रणाम शंभो कोटि नमन दिगंबरा कोटि नमन दिगंबरा. गुड मॉर्निंग माझ्या सगळ्या आरसीच्या दर्शकांना. आता या क्षणी मी इथे आहे अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर आणि तुम्ही बघताय की आज अकोल्याला आणि राजराजेश्वर मंदिराला अक्षरशः शिवभक्तांनी आपलं राजेश्वर मंदिर दणाणून गेलेलं आहे. आणि या क्षणी मी माझ्या सगळ्या आरसीच्या दर्शकांना इथे जेही शिवभक्त आहेत त्यांच्या सगळ्या भक्तिमय भावना तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि आता आपण सध्या जुळलेलो आहोत अशाच काही भक्तांसोबत, शिवभक्तांसोबत, जे त्यांच्या भक्तिमय भावना आपण जाणून घेणार आहोत. गुड मॉर्निंग सगळ्या शिवभक्तांना. आरसी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काय वाटतं तुम्हाला मंदिरात येऊन? कोणती आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला येते? म्हणजे काय, मंदिरात आपण आलो की असं शांती वाटते का मी भोले जवळ आलेलो आहो. पण मला लय म्हणजे शांती वाटते ना. मा भोले आहे, भोलेचे दर्शन दे न देऊ. मा इच्छा आहे का भोले जवळ या आणि त्याचे दर्शन करा. वर्षापासून मी येत आहो अरे बापरे. आणि लहानपणापासून मला याचा खूप म्हणजे देवापासून प्रसन्नता वाटते. शिवभक्ती तुमच्या आयुष्यात किती महत्वाची ठरते? खूप महत्वाची आहे. मी मरेपर्यंत शिव करणार आहोत. नक्कीच. मंदिरात आल्यानंतर सर्वात चांगलं म्हणजे असं वाटते की आपण नेहमी या मंदिराचे दर्शन करावे, कारण की हे आपले अकोलाचे महानगरीचे आराध्य दैवत आहे आणि यांच्यामुळे अकोल्यात कोणताही त्रास आजपर्यंत झाला नाही. बाकी म्हणजे कोणतेही जर आपण पाहिलं, भोपाळ पाहिलं, अजून कुठं पाहिलं तर ते जेवढे तिथे त्रास झाला आहे तिथे इथं झालेलं नाही आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की अकोलामध्ये हे आराध्य दैवत आहे आणि यांच्या कृपेने आज अकोला नगरी महत्वपूर्ण झालेली आहे. आणि आता जे विधानसभात जे आपल्याला महत्वपूर्ण भेटला राजेश्वर मंदिरात, त्यामुळे आपलं खूप जास्त गौरव झालेला आहे. धन्यवाद. भोलेनाथ मंदिराची परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी तुम्ही कावड इथून पाणी आणताय, पूर्णेचं पाणी आणताय आणि जलाभिषेक हा राजेश्वराला होतोय. तुमचं किती वर्ष आहे हे? 10वं वर्ष आहे. आज कसा अनुभव येतोय तुम्हाला? एकदम छान अनुभव आलेला आहे. अच्छा, एकदा महाराजांचा जयघोष होऊन जाऊ द्या जोराने. खूप सुंदर वाटतंय. आले की वाटतंय घरी एकदम शांतता, मस्त गर्दी असून आपल्या मनाला शांतता वाटते. नक्कीच. तरी पण असं वाटतं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर निघायचं. किती सुंदर एकदम. वडील मुलगा होता सोबतच आलेले. प्रसन्न वाटतं. अच्छा, हा, महादेवाचं दर्शन केलं की एकदम दिवस चांगला जातो. किती वर्षापासून तुम्ही इथे येता? वर्षापासून येतो मी. झाला तर 40 वर्षापासून येतो महादेव मंदिर. हो.
त्या कृपेला मला नातू झालेला राजेश्वराची कृपा. हो, खूप म्हणजे एकदम असं वाटते आपण महादेवाच्या मंदिरात आलो नाही तर काय हरपलेलं आहे. खूप आनंद वाटते भोलेनाथाच्या दर्शनामध्ये. पुढे जाऊ दे आणि खूप शिकू दे. नक्कीच चांगली जॉब मिळू दे. नक्कीच खूप छान वाटते आणि मेंटली खूप चांगलं वाटते आणि स्ट्रेस जे असतात ते दूर होतात. मी येत आहे 21 वर्षापासून. आज मला 21 वर्ष होऊन गेले. मला ह्या ताईने सांगितलं, खूप अनुभव आले त्यांना. मला तर अजून काही नाही आले, पण खूप छान वाटते मंदिरात आता प्राप्त आणि खूप खूप चांगले अनुभव आहे मला. माझं बालपण इथेच गेलेलं आहे, मंदिरातच गेलेलं आहे आणि एक वेगळी ऊर्जा मिळते इथे आल्यानंतर. नक्कीच जसं आपल्यासाठी एक प्राण महत्वाचा असतो जीवासाठी, तशी. आम्ही आज सकाळी आलो, खूप गर्दी होती, गाडी जागा पण नव्हती आम्हाला यायला, तरी पण आम्ही क्लास बंद करून इथं आलो दर्शन घ्यायला की आजचा पहिला श्रावण सोमवार आहे आणि मंदिरात येणं खूप चांगलं म्हणतात, तर त्यासाठी आम्ही कारण की आता मी जेव्हा पण आमच्या घरामध्ये काही दुःख किंवा काही असं झालं तर आम्ही महादेवांना सर्वात जास्त मानतो आणि पहिलेपासून आमच्या घरी महादेवांचीच पूजा करण्यात आली आहे आणि इथं आल्यावर मनाला एकदम असं शांतता वाटते. शिवभक्तासाठी सेवा करत आहे. उसळ किंवा प्रसाद महाप्रसाद देण्यात येत आहे, त्याची आम्ही सेवा करत आहे. तसं देवळा असते की मोजता लहान देता घाण होते. एवढा मोठा प्रसाद असते, खूप महाप्रसाद असते, सगळ्यांना मिळते. 8 वाजता 8:15ला येतो. काही महिला तर 4-4:30 वाजतापासून इथंच असतात. वाटते आम्हाला आणि इथे येऊन मस्त वाटते, चांगलं वाटते. आम्ही आता वर्ष झालं जास्त, 1.5 वर्ष इथे येतो, सेवा देतो. पण सेवा केली की खूप चांगलं वाटतं. महादेव हर हर महादेव. साबुदाणा आहे, याने पूर्ण 3.5 घेतलेला आहे. शेंगदाणे, आलू, दाणे वगैरे सगळं जाऊन 3.5. आणि सगळ्या शिवभक्तांना उरून पुरतो हा सगळ्यांना. याची तयारी आम्ही संध्याकाळी येतो, संध्याकाळपासून चालू राहते आमची तयारी. आज सकाळी 6 वाजता येऊन जातो. शेंगदाणे भाजले, त्याला साफ करणे, त्याला जळून ठेवणे, दुसऱ्याची तयारी करणे, हिरव्या मिरच्या संध्याकाळी करतो. आता अर्ध जे काम आहे ते सकाळी 6 वाजेपासून चालू आहे. भरपूर ते आम्ही सांगून शकत नाही किती समाधानी आहोत. भरपूर समाधानी आहोत. याची एवढी कृपा आहे की काय आम्हाला कमी नाही आहे. लई आभार वाटते यासाठी. मनापासून आम्ही कधीही सेवा करतो. आनंद मिळतो आम्हाला सेवाद्वारे, सर्वांना भक्तांना, सेवाधारींना, की आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. भोलेनाथची कृपा आहे. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. जय राजराजेश्वर की जय हो. मंदिराच्या देखभालीसाठी तर श्रावण महिन्यापासून सर्व तयारी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आपली स्वतंत्र यंत्रणा, प्रायव्हेट सिक्युरिटी आणि शासनाचे पोलीस यंत्रणा या दोघांच्या समन्वयातून सर्व प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. मंदिराच्या ज्या आवश्यक व्यवस्था आहेत त्यासुद्धा या ठिकाणी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीचं समोर लिहिणे आणि पाठीमागून जाणे अशा पद्धतीचं भक्तांना विनंती केलेली आहे. तुमच्या निमित्ताने सर्व भक्तांना अशी विनंती करावीशी वाटते की त्यांनी कृपया सोबत येताना आपापले दागदागिने, जे महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या घरीच ठेवून याव्या आणि आपले जे ओढण्या किंवा पदर आहेत ते डोक्यावर घेऊन यावे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. सोबतच कमीत कमी वेळात दर्शन घेऊन इतर भक्तांना दर्शनाची संधी द्यावी, कारण आज पुरेशी गर्दी मंदिरात पाहायला मिळत आहे. कृपया सगळ्या भक्तांनी त्याची काळजी घ्यावी. विनायक चतुर्थी आणि श्रावण सोमवार मधला पहिला सोमवार आज भक्तांची अक्षरशः उसळलेली गर्दी तुम्ही राजराजेश्वर मंदिरामध्ये बघता आहेत आणि सगळ्याच भक्तांच्या भक्तिमय भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत. आणि माझ्या आरासीच्या सगळ्या दर्शकांना सुद्धा सकाळी सकाळी महादेवाचं आध्यात्मिक रूप म्हणा, आध्यात्मिक सेवा भक्तिगण म्हणा हे बघायला मिळालेले आहेत. आणि आज सकाळी सकाळीच खूप सुंदर अनुभव मंदिरात आल्यावरती भक्तांचा सुद्धा मिळाला आणि इथे आल्यावर जेही रम्य वातावरण सगळ्या माझ्या आरासीच्या दर्शकांना पाहायला मिळालं ते अक्षरशः अलौकिक होतं. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, आरासी न्यूज, अकोला. राज्य सरकारच्या वतीने पूर परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजना अंतर्गत अकोला जिल्ह्यातील 7ही तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास डुबणाऱ्या किंवा पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जिल्ह्यात 82 पूर बाधित गावात आपदा मित्राची नेमणूक करण्यात आली आहे.
पूर परिस्थिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम येण्यापूर्वीच ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू करू शकतील, अशा निवडक कर्मचाऱ्यांना आज राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 300 आपदा मित्रांना लाईफ जॅकेट तसेच किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गम बूट, टॉर्च, चष्मा, रोप, फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपदा मित्रांकडून होणारी जीवितहानी टाळता येणार असल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापक विभागाचे प्रमुख साबळे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांचं प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपदा मित्रांचं प्रशिक्षण आयटस या पुण्याच्या संस्थेमार्फत घेण्यात आलं आहे. यामध्ये 7ही तालुक्यातील लोकांचा आणि 7ही तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, पोलीस, त्यानंतर होमगार्ड, NSS NCC विद्यार्थी, त्यासोबतच स्थानिक जे गावातील पोहणारे आहेत त्यांचा समावेश आहे. त्यासोबतच कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक या सर्वांचा समावेश आहे आणि 7ही तालुक्यातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. त्या लोकांना स्थानिक स्तरावर एक फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून त्यांना एक किट देण्यात येत आहे. त्या किटमध्ये गमबूट आहे, लाईफ जॅकेट आहे, टार्च आहे, फर्स्ट एड किट आहे, अशा महत्त्वाच्या काही ज्या प्राथमिक स्वरूपाच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्या माध्यमातून जिल्ह्यात आता 300 आपदा मित्र तयार झालेले आहेत, ज्या अनुषंगाने आपण विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या सर्वांचा आपल्याला उपयोग होतो. जिल्ह्यातील 7ही तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास डुबणाऱ्या किंवा पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जिल्ह्यात 82 पूर बाधित गावात आपदा मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कोतवाल, NCC पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच स्थानिक गावातील पाहणाऱ्या पुरुष व महिलांचा समावेश राहणार आहे. दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला येणारा नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंगळवारी नागपंचमीचा दिवस आहे. नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा आणि त्यांच्या संरक्षणाची प्रार्थना करणारा हा सण महाराष्ट्रात, विशेष विदर्भात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात नागांना विशेष स्थान आहे. पौराणिक कथांनुसार कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीतून सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. नागपंचमी ही सर्पदेवतेकडून समृद्धी, संरक्षण आणि फलनशीलतेसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरी केली जाते. हा सण सापांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, जे पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विदर्भात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. येथील जुन्या रूढी, प्रथा आणि परंपरा आजही जपल्या जातात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वारुळांची पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये माती, चांदी किंवा लाकडांपासून बनवलेल्या नागदेवतांच्या मूर्तींची किंवा चित्रांची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी माती खणण्यास, शेतात नांगरणी करण्यास किंवा पेरणी करण्यास सक्त मनाई असते. विदर्भातील नागोबा मंदिरामध्ये या दिवशी विशेष गर्दी होते. अनेक भक्त दर्शनासाठी आणि विशेष विधींमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. नागपंचमी हा केवळ एक धार्मिक सण नसून तो निसर्गाशी आपले असलेले नाते, पर्यावरणाचा आदर आणि सर्व सजीवांप्रती कृतज्ञतेचा संदेश देतो. नागपंचमीचा सण मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नागपंचमी निमित्त सापाला मारू नका असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक तसेच सर्पमित्र बाळ काळणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. दरवर्षी भारतातील 100% धान्यांपैकी 30% धान्य उंदीर नष्ट करतात. अशा प्राण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सापाचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सापांच्या विषामुळे सर्पदंशाच्या औषधी तयार होतात. त्यामुळे सर्पदंश झालेल्या अनेक व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी मदत होते. उद्या साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी सणाला खऱ्या सापाचे पूजन केल्यापेक्षा सापाच्या प्रतिमेचे पूजन करावे असे आवाहन बाळ काळणे यांनी केले आहे. साप हा मानवी जीवनात महत्त्वाचा प्राणी आहे. प्रत्येक नागरिकाने सापाच्या संरक्षणासाठी काम केले पाहिजे. सापांमुळे शेतकऱ्यांचा शत्रू असणारे उंदीर, घूस यासारख्या उपद्रवी प्राण्यांवर निर्बंध लादण्यास मोठी मदत होते. उंदरामुळे शेतकऱ्यांच्या धान्य पिकांची मोठी नासाडी होते. पाहूया बाळ काळणे काय म्हणतात. आणि नागपंचमीला आपण सापांची पूजा करतो. साप हा फक्त पूजेपुरता महत्वाचा नाही आहे, तो निसर्गविधीचा महत्वाचा आहे. कारण जेव्हा उंदीर उत्पत्ती होते उंदरांची, त्या उंदराला खाणारा सापच हा एक नैसर्गिक उपाय आपल्याजवळ आहे. कारण
उंदी हे दरवर्षी राष्ट्रातील एकूण धान्यापैकी 30% धान्य खातात. त्यामुळे साप हा पूजेपुरता महत्वाचा नसून हा वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचा आहे. सापांचे विष हे अनेक औषधी वापरतात, पण सर्पदंश जर झाला तर सापाचं विष हाच आपल्याला उपाय आहे, कारण याच्यापासून आपली लस तयार होते. मग या सापाची आपण पूजा करण्यासाठी आपण पूजेचं स्वरूप बदलायचं. उद्या नागपंचमी आहे, आपण जिवंत सापाची पूजा करू नका. पूजा केली तर त्याला भुकेली ठेवल्या जाते, त्याच्या अंगात ताकद नसते आणि आपण जर हळदी कुंकू जर त्याच्या अंगावर टाकले तर निश्चितपणे त्याचे प्राण जातील. त्यामुळे आपण स्वतःची पूजा करा, जेणेकरून आपली नागपंचमीचं जे महत्व आहे ते अबाधित राहील व सापांचं महत्व सुद्धा आपल्याला समजत जाईल. आपल्या पुढच्या पिढीला पण ते समजत जाईल. आम्ही त्याला आहार सांगू शकत नाही, कारण हे जे काम आहे आमचं हे टीम वर्क नसते. म्हणजे मी जरी सर्पमित्र आहे ते अनेक सर्पमित्र आमच्या सभोवताली काम करतात की जे जातात साप असतात. त्यामुळे आपण हजारो साप असे वाचवलेले आहेत. 30 वर्षापासून आपली आपल्या जिल्ह्यासाठी विदर्भासाठी ही आपली सेवा राहिलेली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मंगळवारी चैनुजी महाराज यांच्या नागपंचमी यात्रेसाठी शिरपूर सज्ज आहे. ही यात्रा म्हणजे केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि सेवाभावाचे प्रतीक बनली आहे. चैनुजी महाराज हे गावाच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू असून वर्षानुवर्ष सुरू असलेल्या यात्रेत केवळ अकोला जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रामधून भाविक आवर्जून उपस्थित राहतात. यात्रेच्या दिवशी पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. श्रावण महिन्यातील पहिला सण असल्याने गुलाल, बेलफुलांनी मंदिर परिसरात फुलून जाते. सकाळी 11 वाजता चैनुजी महाराजांची पालखी मिरवणूक गावातून निघते. भजनी मंडळ, लाही फोड, दहीहंडी अशा विविध पारंपरिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिभावाने भारलेले असते. महाप्रसाद हे यात्रेचे विशेष आकर्षण आहे. 7 क्विंटल मिरचीपासून बनवलेल्या भाजीचा महाप्रसाद वितरित केला जातो. गावातील ग्रामस्थ भंडाऱ्यांकरता पहाडातून इंधन आणण्यापासून सर्व कामे करतात. बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील मंडळे दरवर्षी सेवेकरिता उपस्थित राहतात. गावातील मुस्लिम बांधवांचा सुद्धा मोठा सहभाग यात्रेमध्ये असतो. तेही पालखी खांद्यावर घेतात, मंदिरात सेवा करतात. हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक आणि सौहार्दाचे दर्शन यात्रेदरम्यान प्रकर्षणाने घडते. खामगाव शहरातील एका दलित तरुणाला गायीचोर असल्याच्या संशयावरून स्वयंघोषित नेत्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ आज खामगाव शहराला 100% बंद पाळण्यात आला. बहुजन समाजाच्या विविध संघटनांनी आरोपींना तात्काळ अटक करणाऱ्या मागणीसाठी हा बंद पुकारला होता, ज्याला शहरातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील एका दलित तरुणाला काही स्वयंघोषित नेत्यांनी गायीचोर असल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण केली होती. या घटनेमुळे बहुजन समाजाच्या संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी 27 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. तसेच आज सोमवार रोजी खामगाव बंदची हाक दिली होती. केदार यांनी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाची अकोला येथील शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर खामगाव शहरात परत येऊन आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही केदार यांनी 27 जुलै रोजी दिला होता. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.
मात्र आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन व्हावे यासाठी आज सोमवार 28 जुलै रोजी बहुजन समाजाच्या विविध संघटनांनी खामगाव बंदची हाक दिली होती. सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने आणि विविध दुकाने बंद ठेवून या बंदला 100% प्रतिसाद दिला. या निषेधार्थ बहुजन समाजाच्या विविध संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन आपला रोष व्यक्त केला. या घटनेमुळे खामगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनावर आरोपींना तात्काळ अटक करण्याचे दडपण वाढले आहे. वंचितचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एका बनावट टेलिग्राम खात्याबाबत तातडीचा सायबर सुरक्षा इशारा दिला आहे. या बनावट खात्याचा वापर दुर्भावनापूर्ण लिंक्स प्रसारित करण्यासाठी केला जात असून या लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल फोन हॅक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांना सावध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की माझ्या नावाने हे बनावट टेलिग्राम खाते तयार केले जात आहे आणि एक लिंक पाठवली जात आहे. कृपया ती लिंक उघडू नका. तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. ऑनलाईन फसवणूक आणि फिशिंग प्रयत्नांच्या वाढत्या घटनांमध्ये ही चेतावणी आली आहे, जिथे सायबर गुन्हेगार प्रतिष्ठित व्यक्तीचे रूप धारण करून लोकांचा विश्वास संपादन करतात आणि त्यांचा गैरफायदा घेतात. अशा प्रकारच्या युक्त्यांमुळे अनेकदा डेटा चोरी, आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक उपकरणांवर ताबा मिळवला जातो. अधिकाऱ्यांनी आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी जनतेला सातत्याने सल्ला दिला आहे की संशयास्पद लिंक्सवर, विशेषतः अज्ञात किंवा पडताळणी न झालेल्या स्रोतांकडून आलेल्या लिंक्सवर अत्यंत सावधगिरी बाळगावी. जरी त्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्ती किंवा संस्थेकडून आल्यासारख्या वाटत असल्या तरी कोणत्याही लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी किंवा वैयक्तिक माहिती सामायिक करण्यापूर्वी वापरकर्त्यांनी नेहमी अधिकृत माध्यमांद्वारे अशा संदेशांची सत्यता पडताळून घ्यावी. ही घटना सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या अत्याधुनिक पद्धती आणि ऑनलाईन धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल साक्षरता आणि सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्याचे पालन करून बनावट टेलिग्राम खात्याशी संपर्क साधणे किंवा त्याशी संबंधित कोणत्याही लिंक्सवर क्लिक करणे टाळावे, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील वाण आणि काटेपूर्णा धरणामधील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवार 28 जुलै रोजी सकाळपर्यंत वाण धरणात 45% पाणीसाठा नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या काटेपूर्णा प्रकल्पातही 45% पाणीसाठा जमा झाला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 4% जास्त आहे. यामुळे जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाण धरण अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे आणि अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 140 गावे पाणी पुरवठ्यासाठी या धरणावर अवलंबून आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे स्वच्छ पाणी पुरवले जाते. गेल्या वर्षी 28 जुलै रोजी वाण धरणात 28.32% पाणीसाठा होता, तर यावर्षी तो 50% पोहोचला आहे. काटेपूर्णा धरण अकोला जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे आहे. अकोला शहर तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील गावांना याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी याच दिवशी काटेपूर्णा धरणात 39.55% पाणीसाठा होता. जिल्ह्यातील मोरणा धरणात 70%, निर्गुणा धरणात 100%, उमा धरणात 18.37% आणि दगडपारवा धरणात 28.36% जलसाठा असल्याची माहिती मिळाली आहे. काटेपूर्णा, दगडपारवा आणि उमा या तिन्ही धरणामधील पाणीसाठा वाढण्यासाठी या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
श्रावण महिन्यात सुट्टी नवचैतन्याने बहरलेली असते. श्रावण महिना म्हणजे सणासुदीचे पर्व, शिवाची आराधना केली जाते. अशा रम्य वातावरणात येथील राणी सतीधाममध्ये महिला युवती यांच्यासाठी पाळणे बांधले आहेत. त्यावर झुलण्याचा आनंद घेतला जात आहे. श्रावण महिन्यात राणी सतीधाम तसेच शहरातील काही भागात पाळणे लावलेले दिसतात. पूर्वी वड पिंपळाच्या झाडावर पाळणे लावलेले दिसायचे, परंतु धकाधकीच्या काळात पूर्वीचा उत्साह दिसत नाही. परंतु राणी सतीधाम मध्ये दरवर्षी श्रावण महिन्यात पाळणे लावले जातात. भक्तिगीते म्हणत झुलण्याचा आनंद घेतला जातो. बदलत्या काळात काही गोष्टी हद्दपार झालेल्या दिसतात. मात्र राणी सतीधामच्या व्यवस्थापनाने परंपरा जोपासलेल्या आहेत. सणाच्या या काळात त्यांचे दर्शन घडते. पाहूया एक झलक. अकोला पश्चिमचे आमदार म्हणून जनतेने मला निवडून दिले आहे. राज्यातील महायुती सरकारमुळे अकोला पश्चिमच्या जनतेवर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी पावसाळी अधिवेशनानंतर अकोलेकरांच्या हाती काय आले याविषयी घेतलेले ही सविस्तर मुलाखत. बहुत होगी प्यार की बात, अब हम अपने हिसाब से बात करेंगे. 1 साल होने को आया, ये सरकार हमारी बात नहीं सुनेंगे तो हमारे काम कब करेंगे? नहीं सुनेंगे तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे. अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है, लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए. अब प्यार से नहीं होगा तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण आज आपल्या सोबत आहेत. आरआरसीच्या माध्यमातून आज पठाण सरांचा इंटरव्ह्यू घेण्याचा योग आलेला आहे आणि पावसाळी अधिवेशनात जेही शेतकऱ्यांच्या हितकारक काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहे त्या संदर्भात आढावा आपण आज घेणार आहोत. नमस्कार सर, आरआरसी मध्ये तुमचं खूप 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 स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा राहील की पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांबद्दल कोणते मुद्दे उपस्थित केलेत? शेतकरी को लेके जो पार्टी का जो धोरण था कांग्रेस पार्टी के विरोधी पक्ष नेता तमाम जितने भी आमदार थे, हम सब ने मिलकर वहाँ पे किसानों के जो हामी भाव का मसला है, उनकी फसल को लेकर जो पीक पानी ख़राब हुआ इस वातावरण के वजह से, मौसम के वजह से, तो उस सभी समस्याओं को लेके हमने सरकार को जागरूक किया, सरकार की नज़र में लाने की कोशिश की. अब उसके अंदर सरकार कितनी जागरूक हो सकती वो आने वाले दिनों में पता चलेगा. इस अधिवेशन में किसानों को लेकर ही सबसे ज़्यादा मुद्दे उठे. किसानों के हक को लेकर सारी बातें हुई और विपक्ष ने अपनी भूमिका अच्छे से निभाया. अच्छा, आणि राज्य स्तरावरती कोणता मुद्दा तुम्हाला अधिक महत्त्वाचा वाटला? नहीं, राज्य में सबसे बड़ा मुद्दा जो है वो मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जो है, जिनको नौकरी का वादा किए थे इन लोगों ने, और यानी नौजवान लड़के लड़कियां, मैं देख रहा था कि आज़ाद मैदान के ऊपर हज़ारों की तादाद में ये लोग अपनी नौकरी के हक के लिए मांग रहे थे. अब जब इस महाराष्ट्र का, इस देश का नौजवान परेशान है, भूखमरी की कगार पर है, तो इससे बड़ा मसला क्या हो सकता? यानी एक तरफ ये सरकार ने किसानों की तरफ तो देखना बंद कर दी, उनके समस्याओं को सुनना बंद कर दी. यहाँ से लेके केंद्र की सरकार भी 3 कानून लागू करना चाहती थी, लेकिन उनका इसी विरोध के कारण नहीं हो सका. लेकिन उनकी मंशा किसानों को लेके क्या है ये तो साफ नज़र आ गई. लेकिन ये मुख्यमंत्री ने वादा किए थे देवेंद्र फडणवीस ने कि जब मुख्य सरकार हमारी आएंगे तो हम उनको नौकरियाँ देंगे. 5 महीने की उनको प्रशिक्षण देने के बाद में उनको रास्ते पर छोड़ दिया गया. वो आज बेचारे भटक रहे हैं. एक वादा पूरा नहीं कर पाई है सरकार. तो सबसे बड़ा मुद्दा आज की तारीख में है कि वो जो प्रशिक्षणार्थी है, जिनको 5 महीने का वादा किया था कि हम तुमको हर 5 महीने नौकरी बढ़ाकर देंगे. पिछले हमने आंदोलन किया था तो उसमें 5 महीने उनके बड़े, वैसे 11 महीने की उनको जॉब मिली. अब 1.5 महीना बचा है, वो सब 11 महीना भी खत्म होने को. अब 1.5 महीने के बाद में ये बेरोजगार लोग कहाँ जाएंगे, नौजवान क्या करेंगे? आणि लाडकी बहीण तो पण मुद्दा जरा पेंडिंगवरती आलेला आहे, पण आता फक्त 1500 त्याच्यामध्येही निधी कमी देण्याचं एक त्यांचं आश्वासन तर सध्या जाहीर होणार आहे असं मिळालेल्या माहितीनुसार आहे. काय वाटतं तुम्हाला? देखिए, ये जो सरकार है, ये सरकार के जो मुखिया हैं, जिनके नाम से भारतीय जनता पार्टी को जाना जाता है, नरेंद्र मोदी साहब, जो हमारे दोनों के प्रधानमंत्री हैं,
मैं उनकी भी इज्जत करता हूँ, लेकिन उनका जो झूठा वादा है कि आप मुझे चुनकर दो, मैं आपके अकाउंट में 15-15 लाख रुपए डालूंगा, तो ये झूठ वहाँ से शुरू हुई। अरे लाडली बहन पे खत्म होने वाला है ये। जिस तरह लाडली बहन को वादा किया था कि हम 2100 देंगे, ये करेंगे, धीरे करके 1500 पे आए। 1500 के बाद में अब जिनके पास में आधार कार्ड है, जिनके पास में एम्प्लॉयमेंट कार्ड बना हुआ है, जिसका पैन कार्ड है, उसको वो उसमें से हटाएंगे। अब धीरे करते 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 लाडली बहन पूरी स्कीम बंद हो जाएंगी और आने वाले दिनों में सबको पता चलेगा। ये झूठों की सरकार है, यहाँ सिर्फ झूठ बोला जाता है। लेकिन अफसोस इस बात का है कि जनता इतना झूठ एक्सेप्ट कर कैसा रही। 15 लाख के वादे से लेके तो लाडली बहन के वादे तक आप देखो, इन लोगों ने कोई भी वादा पूरा नहीं किया। यहाँ किसानों की बात ले लो, नौकरियों की बात ले लो, इतनी हज़ारों के तादाद में यहाँ बेरोज़गार है, उनको नौकरी की बात की गई थी, उनको नौकरी नहीं दे पाई। उसके बावजूद भी अगर ये सरकार बनती है, सरकार बनाती है, तो पता नहीं इसमें जनता की गलती है या मशीनों की गलती है, ये देखना होगा। बरोबर आहे। आणि शेतकऱ्यांविषयी तुम्ही कुठला मुद्दा अधिवेशनात मांडला आणि आपल्या अकोला शहराचा कुठला मुद्दा तुम्ही उपस्थित केला? नहीं, मेरा एक एले को मैंने लगाया था यहाँ पे, जो गोडाउन के अंदर यहाँ पे अनाज भरकर पब्लिक में बताया जा रहा था कि हमने उसकी खरीदी बिक्री के लिए सब कुछ किया, लेकिन वो झूठ था। लेकिन एक्चुअली बात यह है कि मेरे विषय कुछ ऐसे विषय थे मेरे जो पटल पे आई नहीं। मैंने एले को लगाया किसानों की समस्याओं को लेके, वो विषय मेरा नहीं आया। मैंने एले को लगाया राजेश्वर मंदिर को लेकर, जो मैंने बावर का दर्जा तो मिल गया, लेकिन उसका इम्प्लीमेंट कब होगा उसको लेकर भी चर्चा नहीं हो सकी। तो विपक्ष के जितने भी आमदार है, अगर कम से कम 50-50, 60-60 प्रश्न हमने उपस्थित किए, उसमें से हमारे एक प्रश्न लगे, बाकी के पूरे 52-51 प्रश्न हमारे अधूरे हैं, जो पिछले 3 अधिवेशन चल रहे हैं। ये विपक्ष वालों को बात नहीं करने देना चाहते, और बात करने का मौका मिलता है तो 2 मिनट के ऊपर बात नहीं रखने देते कि हम अपनी भावना बता सके। सरकार बहुत बुरे तरीके से चल रही है और विपक्ष को बहुत बुरी तरह दबाया जा रहा है। आप देखिए, नागरिक सुरक्षा कायदा लागू कर ये बताना चाहते हैं कि विपक्षी आवाज़ें दबाना चाहते हैं। एक तरफ देश के गृह मंत्री कहते हैं कि नक्सलवाद खत्म हो गया, तो फिर ये नागरिक सुरक्षा कायदा लाने की जरूरत क्या है? ये कायदा किस लिए ला रहे हैं? किस बात का डर है आपको? आपको डर है जो बम्बई के अंदर जो ए कंपनी है, इसके पहले डी कंपनी का राज था, अभी ए कंपनी का राज है, अडानी अंबानी का। तो ये ए कंपनी को सेव करने के लिए ये कायदा, सुरक्षा कायदा लेकर आया, ताकि जनता इनके खिलाफ में ना जाए, जनता इनसे ये ना पूछे, जनता इसमें बुरे बड़े मसले ना उठाए, इनके बीच में कोई रुकावट ना आए। ये खास तौर के कायदा इसे ए कंपनी को बचाने के लिए। अच्छा, और अकोला शहराचे भूमिगत गटार केव्हा पूर्ण होणार? गटर योजना काम तो शुरू हो गया है। गटर योजना का काम शुरू होने के बाद में मैंने जो आवाज़ उठाई थी, गटर योजना का काम शुरू होने के बाद में जितने रोड यहाँ फोड़े जाएंगे, जितने रोडों की अंदरुस्ती हो जाएंगी, उसके लिए क्या करेंगे। तो अभी अधिकारियों से मैंने मंत्री महोदय ने वादा किया था कि जो भी रोड हम फोड़ेंगे, रोड बना कर देंगे। उसका एक बहुत बड़ा आवाखा महानगर पालिका की तरफ से बनकर गया है और कुछ दिनों के अंदर वो सैंक्शन हो जाएगा। और गटर योजना का काम शुरू हो चुका हुआ है, लेकिन उसमें बहुत अनियमितता है। उसमें जिस तरह से एग्रीमेंट हुई महानगर पालिका ने, जिस तरह एग्रीमेंट है वो गटर योजना का, वो हिसाब से काम नहीं किया जा रहा। आने वाले दिनों के अंदर वो गटर योजना के खिलाफ में एक जन आंदोलन शुरू होगा। उससे समस्या बहुत बढ़ती नजर आ रही, कम नहीं नजर आ रही। बरसात के मौसम के अंदर वो रोड खोद के डाल दे रहे हैं, रोड खोदने के बाद में उसको मुरम नहीं डालने की व्यवस्था नहीं है, छोटी छोटी गलियाँ हैं। तो ये कब तैयारी होंगी? और वो जो गलियों का काम शुरू हुआ उसके वर्क ऑर्डर, इसलिए हमने उसको परमिशन दी। मैं आज भी आपके चैनल के माध्यम से कहता हूं कि जिस रोड का वर्क ऑर्डर इशू नहीं है, जो रोड सैंक्शन नहीं है, हम वहाँ पे गटर योजना का काम चालू नहीं होने देंगे। नहीं होने देंगे? नहीं होने देंगे, क्योंकि हम चाहते हैं कि वो रोड खोदेगा, रोड जो आप तोड़ देंगे तो रोड बनाएगा कौन दोबारा? सही बात है। आज कुछ ऐसे सीमेंट के रोड हमारे यहाँ शहर में मौजूद है, अब दोबारा नहीं बन सकते, ये उतनी निधि महानगर पालिका के पास में नहीं है। तो ये रोड जब आप तोड़ेंगे तो रोड रिपेयर करने के लिए उसके पहले उसकी निधि मंजूर की जाए, उसके बाद में ये काम चालू किया। सही बात आहे। जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांसाठी अधिवेशनमध्ये कुठला मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय काय, आणि आपल्या अकोल्यामध्ये काही उद्योग सुरू होतील काय भविष्यात? बिल्कुल, MIDC के अंदर मैंने कहा था, मैंने पहले भी कहा कि यहाँ उद्योग अगर बड़े बड़े आए, बड़ी बड़ी कंपनी अगर महानगर के अंदर MIDC के अंदर आई, तो यहाँ बेरोजगारी खत्म हो सकती है। एक बड़ी बड़ी कंपनियां आना चाहती है, लेकिन यहाँ ज़मीन उपलब्ध नहीं है। यहाँ पे कुछ भूखंड माफिया MIDC में बैठी है, जिन्होंने वो ज़मीनें अपने नाम पे अलॉटमेंट करके कंपनियों के नाम से आज तक ज़मीन को रिजर्व करके रखा और बाद में उसका लेनर बेचने का कारोबार करते हैं। तो ऐसे बिचौलियों के पीछे भी हम लगे हुए हैं। जो एक वहाँ पे रैकेट चल रहा है,
कि वहाँ पे ज़मीनें अपने नाम से खरीदना, कंपनियों के नाम से खरीदना, उसको उद्योग नहीं चालू करना, बाद में दूसरों को बेचना। तो एक ट्रेडिंग चल रहा है वहाँ पे, इन्हें बेचने का व्यवहार चालू, लेन देन व्यवहार चालू। ये ज़मीन उसके पास में रख दी है, वो ज़मीन उसके पास में रख दी है, उस पर उद्योग नहीं है। बड़ी कंपनियां यहाँ आना चाहती हैं, उनके लिए ज़मीन उपलब्ध नहीं है। तो मैंने यही अधिवेशन के अंदर मैंने माननीय मुख्यमंत्री साहब को मैंने आगात करवाया कि भैया हमारी MIDC की ज़मीनें आप हमको मोकली करवा के दे, और जो उद्योग के लिए इस्तेमाल के लिए लिए गई थी और उसने अभी तक कोई उद्योग चालू नहीं किया, उससे ज़मीनें वापस ली जाए, और भी नई ज़मीनें का हमको ज़मीन बढ़ाकर दी जाए कि बहुत बड़ी कंपनी आने वाली है। एक हैदराबाद कंपनी से मेरी बात शुरू है, यहाँ पे 1500 करोड़ का प्रोजेक्ट है जो अकोला में लगाना चाहते हैं, लेकिन यहाँ ज़मीन ही उपलब्ध नहीं है। तो मुख्यमंत्री ने वादा किया कि हम आपको ज़मीनें उपलब्ध कराएंगे, आप कंपनियों से हमारे अप्रोच करवाओ ताकि अकोला के अंदर बड़ा उद्योग शुरू हो। तो उद्योग शुरू होगा तो बेरोजगारी खत्म हो जाएगी। एकंदरीत सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेतलेला आहे। अकोला पश्चिमचे साजिद खान पठाण आमदार यांच्याशी संपूर्ण चर्चा आपण केलेली आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये जेही मुद्दे होते त्याचे प्रश्नाचे जेही उत्तर आहेत ते सरांनी आपल्याला दिलेले आहेत, आणि सरांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत सुद्धा एक डील फायनल केलेली आहे की अकोल्यामध्ये जेवढेही बेरोजगार आहेत ते बेरोजगार कमी होणार आहेत, आणि उद्योग अकोल्यामध्ये आले तर बेरोजगारी आपोआपच संपणार आहे। पण असे काही मुद्दे होते सरांना अधिवेशनात मांडायचे होते, पण वेळेचा अभाव म्हणा किंवा तिथे बोलता नाही आलं तुम्हाला, त्यांनी बोलते नहीं आया, बोलने ही नहीं दिया। ओके, विपक्ष की आवाज दबाने का काम ये सरकार कर रही है। मैं आपके चैनल के माध्यम से जनता को ये बताना चाहता हूँ कि मेरे शहर के मसले बहुत बड़े बड़े हैं। मुझे महानगर पालिका के ऊपर अर्धा तास चर्चा करनी थी। महानगर पालिका के तमाम विषय है, टैक्स का विषय है, डेली पानी का विषय है, उसके बाद में यहाँ सुरक्षा की बात है, यहाँ अच्छे गार्डनों की बात करनी थी, मुझे एजुकेशन के ऊपर महानगर पालिका की स्कूलों की बात करनी थी, लेकिन मुझे टाइम ही नहीं दिया गया। और मेरे जैसे कई विपक्ष के आमदार हैं जिनसे बात नहीं सुनी जा रही है। तो मेरे समझ में नहीं आ रहा कि अगर हाउस में अगर ऐसी चलता रहा तो हमारी समस्या कब हल होगी। हम अगर प्यार से अगर ये बात नहीं मानेंगे तो अगले आने वाले नागपुर अधिवेशन के अंदर जो 8 दिसंबर से शुरू होने वाला अधिवेशन है, इस अधिवेशन के पहले अगर हमारे प्रश्न मुख्यमंत्री साथ में बैठ के हमको मसले हल नहीं हुए तो आने वाले अधिवेशन के अंदर हम अपना एक रूप धारण करेंगे जो पूरी जनता देखेंगे। अभी इसको बहुत होगी प्यार की बात, अब हम अपने हिसाब से बात करेंगे। 1 साल होने को आया, ये सरकार हमारी बात नहीं सुनेंगे तो हमारे काम कब करेंगे। कम से कम एटलीस्ट हमको सुन तो लो कि हमारी समस्या क्या है, हमारी जनता की डिमांड क्या है। ये शहर के वासियों ने जब कोई आदमी चुनकर देते हैं तो उसके पीछे उनकी अपेक्षा क्या है। ये शहर में क्या क्या नहीं बचा, यहाँ अच्छे गार्डन नहीं है, अच्छी स्कूलें नहीं है, ये सब डेवलप करने के लिए सरकार के साथ में हमको कम्युनिकेशन रखना होगा, योजनाओं के मार्फत हमको यहाँ पे निधि ला के काम करनी होंगी। तो सरकार तो सुनना ही नहीं चाहती, नहीं सुनेंगे तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे। अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है, लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए। अब प्यार से नहीं होगा तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे। एकंदरीत सगळ्या विषयाचा आढावा घेऊन झालेला आहे की सरकार जर आता प्रेमाने मानत नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने सुद्धा वळवता येते, पण मात्र जनतेच्या आमच्याकडनं काही डिमांड्स असतील त्या पूर्ण करायच्या आहेत हे मात्र नक्कीच। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन हिगडे सोबत, RRC न्यूज अकोला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। जन्म प्रमाणपत्राच्या घोटाळ्याचा हिंदूंना नाहक त्रास, महापालिका प्रक्रिया न पाळता जप्त करत जन्म दाखले। पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची राजराजेश्वर मंदिरात गर्दी, शिवभक्तांच्या पालख्या आणि कावडने भाविकांचा उत्साह शिगेला। पुरातून बचावासाठी गावागावात आपदा मित्रांची नियुक्ती, जनतेच्या प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण। मंगळवारी उत्साहात साजरी होणार नागपंचमी, भक्तांची नागपंचमीच्या पूजेची तयारी पूर्ण। सापाच्या बचावासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे, सर्पमित्र बाळ काळणे यांची विशेष मुलाखत। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,33,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात?
तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.